ही जी जागा आहे, ज्या जागेत तुम्ही आलेला आहात, हिला आपण पाली प्राकृत मध्ये निर्वाण विठी म्हणतो. निर्वाण प्राप्त केलेल्या अरहंत बदंतांच्या शारीरिक धातूंवरती हे स्तूप निर्माण केलेले आहेत. असे जवळपास तिकडे काही स्तूप आहेत आणि इथे आत्ता ही मातीच्या खाली स्तूप आहेत. इथे तुम्ही जर देर आर स्तूपास तर इथे स्तूप आहेत आत्ता सुद्धा, इथे सुद्धा आहेत आणि तिथे सुद्धा आहेत. तर हे स्तूप 1972 मध्ये पहिल्यांदा उजेडात आणलं. शोभना गोखले नावाच्या आर्कॉलॉजिस्ट होत्या, ज्या पुण्यातून इथे यायच्या 1972 मध्ये. 72 मध्ये आत्ता आपण येतो तर एवढ्या जंगल आहे, तर 72 मध्ये केवढा असेल. आणि या प्रत्येक स्तूपा हे कसं कळलं आपल्याला, माहिती कशी मिळते, तर या प्रत्येक स्तूपावरती एक वीट होती ज्याच्यावर त्यांची नावं होती, त्या प्रत्येक बदंतांचे ज्यांनी अरंत प्राप्त केलेले. तर ते बदंत कोण होते, तर त्यांचं नाव त्रिपिटकाचार्य, आचार्य अशी त्यांची नावं होती. तर त्या प्रत्येक बदंतांच्या नावाने इथे स्तूप आहेत. इथे स्तूप बघतात तुम्ही, तर हे सगळे ते स्तूप आहेत. हे नंतर उघडकीस आले ज्यांनी निर्वाण प्राप्त केलंय. मग कोण निर्वाण प्राप्त करायचं, तर अरंत प्राप्त करायचे. तर अरहंत म्हणजे काय, तर ती मानसिक अवस्था आहे. मग अरंत कसं होतात, तर पहिला स्तोतापन्न व्हायला लागतं, नंतर सकुदगामी, अनागामी आणि नंतर अरहंत. तर अरहंतांच्याच शारीरिक धातूंवरती स्तूप बनवलेले. आता इथे तुम्ही जर बघितलं तर इथे खूप स्तूप आहेत, इथून तिथं एवढे स्तूप आहेत. तर एवढे स्तूप म्हणजे इसवी सनाचे दुसरं शतक ते 5व्या शतकांमधले यांचे सगळ्यांचे डेटिंग सापडते आपल्याला. आणि याच्यामध्ये त्यांचे शारीरिक धातू होते. पण हा सांगितलं मी त्यांना. आणि हे जे बदंत होते यांचे शारीरिक धातू याच्यात होते, त्याच्यामध्ये हिरे, मोती, सोनं हे ठेवलं जात होतं. म्हणून काही बुरट्या चोरांनी हे उघडून पळवून नेलेलं होतं. असा याला निर्वाण विठी म्हणतो. निर्वाण भूमी आपल्या भाषेतला शब्द आहे. ओके, ही एकमेव आहे महाराष्ट्रात, ही एकमेव ठिकाण आहे. हा, भाज्याला ते दगडात आहेत, पण हे विटांचे बनवलेले हे एकमेव आहे, एकमेव अख्ख्या जगामध्ये. दीज आर द ओनली स्तूपास इन होल वर्ल्ड इन अ लार्ज क्वांटिटी, बिकॉज इट वॉज हो स्तूपा आहेत. पण हे प्राचार्य आणि आचार्यांचे, ते अरहंतांचे आहेत. इथे त्रिपिटकाचार्य म्हणून त्यांचे डेझिग्नेशन होते. ओके, आता हे स्तूप बघितले ना आपण सगळेजण, तिथं जाऊ. हा शेवटचा टोक आहे, तिथे एक स्तूप आहे. नाही जायचं? बरं ठीक आहे, बंतेजींना मी दाखवतो इथली स्तूप. हा नाही, तिकडे पुढे नाही जात, पुढे नाही, इथे नाही, आपण बंतेजींना दाखवतो फक्त. वी विल गो अप. हे सगळे स्तूप आहेत. अजूनही याच्यावर काम होणं गरजेचं आहे. वी कॅन सी द स्तूपास. हे आत्ता बनवलं, हे पुरातत्व खात्याने आत्ता बनवलं. आम्ही जेव्हा यायचो आधी तेव्हा हे नव्हतं. हे जे आहे ना, हे रिटर्निंग वॉल वगैरे आहे ना, हे आत्ता बनवलंय. हियर इज ऑल्सो स्तूपा. These are all stupas. Arhanta stupa. We have to remove this. This mud will be removed and the stupas will come outside. How can we recognize it? Because they were having a harmika. There it is kept. The harmikas are there. The stone harmikas are there. These are the, and it was a natural carven. This was naturally.